कसं आहे ना मंडळी, आंब्याचा सीझन चालू झाल्यावर त्याचा पुरेपूर फायदा तर घेतला पाहिजे. रोज रोज ती आमरस चपाती नाही खाऊ वाटत. काहीतरी वेगळे पदार्थ पण बनवून खायला पाहिजे. लगेचच 2 वाट्या दूध घेतले, एका पातेल्यामध्ये ठेवलं दुसऱ्या गॅसवरती उकळण्यासाठी. इथं गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये रवा घातला. रवा मस्त असा भाजून घेतला, वरून थोडं थोडं तूप घातलं आणि रवा भाजून घेतला. इथं मी 1 वाटी रवा घेतलेली, त्यासाठी मी इथं 2 वाट्या दूध घेतलेलं आहे. तर रवा अगदी लालसर भाजला होता. नंतर दूध सुद्धा उकळलं होतं. उकळलेलं दूध आपण या रव्यामध्ये घातलं आणि सगळ्या गुठळ्या मोडत व्यवस्थित हलवून घेतलं. आता अर्धी वाटी रस सुद्धा घेतला होता, तो रस सुद्धा या रव्यामध्ये घातला. मस्त असा रस आणि रवा, दूध हे साखर हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि भन्नाट असा इथं आपला आमरसाचा शिरा तयार करून घेतला. साखर मिक्स झाल्यानंतर थोडं एक 5 मिनटं झाकण ठेवून दिलं आणि व्यवस्थित असा हा शिरा वाफवून घेतला. वरून थोडंसं तूप घातलं, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स घातले. मस्त असा हा शिरा हलवून घेतला. बघा, अगदी 5 मिनटामध्ये मस्त असा आमरसाचा ड्रायफ्रूट शिरा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली